बघा, एक 200 मीटर लांबीची ट्रेन तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म जर 36 सेकंदात ओलांडत असेल तर ट्रेनचा ताशी वेग किती सर? प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा. सूत्र मांडा. अंतर बराबर वेळ गुणिला वेग. लक्ष द्या. सूत्रासोबत 518 गुणिला. आता अंतर ह्या भागामध्ये या ट्रेनची लांबी मांडावी लागते. ट्रेनची लांबी सोबत प्लॅटफॉर्मची लांबी सुद्धा मांडावी लागते. प्रश्नामध्ये प्लॅटफॉर्म दर्शवला. लक्ष द्या. या ट्रेनची लांबी आहे लेकरांनो 200 मीटर आणि हा प्लॅटफॉर्म आहे ट्रेनच्या दुप्पट लांबीचा. मग 200 ची दुप्पट किती होऊ? 400 बराबर ही ट्रेन दुप्पट लांबी असलेल्या प्लॅटफॉर्मला मात्र 36 सेकंदात ओलांडते. हा वेळ इथं दर्शवा. त्या ट्रेनचा ताशी वेग आपल्याला काढायचा. उदाहरणार्थ x किलोमीटर प्रति तास आहे असं गृहीत धरू. 518 गुणिला का घेतात सर? रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये 518 कुठं गुणीला घ्यायचे, 18/5 कुठं गुणीला घ्यायचे, का घ्यायचे या संबंधीचं विस्तारपूर्वक मार्गदर्शन मी केलेलं आहे गुरु माऊलीच्या कृपेनं. लेकरांनो लक्ष द्या. आता हा भाग द्या. 18 18, 18 दोन्ही 36. लेकरांनो लक्ष द्या. आता ही बेरीज 400 आणि 200 600 बराबर 2 गुणिला 5. 2 गुणिला 5 समोर x किलोमीटर प्रति तास. आता 600 बराबर हा गुणाकार 10 सोबत गुणिला x किलोमीटर प्रति तास. 600 कडे येतानी 10 भागीला स्वरूपात मांडावे लागतात. समोर x किलोमीटर प्रति तास. शून्याला शून्य गायब. 60 किलोमीटर इकडे घ्या. समोर एकटे x. लक्ष द्या. त्या ट्रेनचा ताशी वेग किती सर? ही रिकामी राहिलेली जागा. त्या ट्रेनचा ताशी वेग किती हो? तर 60 किलोमीटर प्रति तास एवढा असेल. हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर मांडायला विसरू नका. यासाठी की प्रश्न लगेचच सापडेल. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.